निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्या भागामध्ये अक्षरशः काँग्रेसमेन असताना त्या भागामध्ये मी काम केलेलं आहे. मी सायकल विकलेले आहे, मी घरातलं भांडे विकलेले आहे पक्षासाठी. आणि पक्षासाठी काय केलं नाही. 2010 ला मला राजेंद्र माने आपले सीपी होते परवाचे, ते असिस्टंट कमिशनर होते. त्यावेळेस मी पद्मा टाकीज काय इथे मला कुत्र्याने मारलं गेलं आणि मी आणि विजय देशमुख मला 2 वेळा शहराचे अध्यक्ष होते. मी त्या भागामध्ये 4 प्रभागाचा अध्यक्ष होतो. 48, 49, 50 असू दे किंवा 51 असू दे, या प्रभागाचं मी कार्यकर्ता म्हणून मी स्वीकारलेलं आहे. आणि अक्षरशः ज्या लोकांनी मला टपली मारायचे, मला दगड मारायचे, त्या लोकांना तुम्ही पक्षात घेतल्यानंतर माझ्या आत्म्याला किती यातना होत असेल. माझ्या पत्रकार, मी बी पत्रकार आहे, माझ्या पत्रकार बंधूंना एकच सांगतो, खूप काही आमच्या सोबत वाले. आणि आज आमच्या मागे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असू दे किंवा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख असू दे, आमच्या मागे खंबीरपणे त्यांनी उभा राहिलेले त्या. आणि इतर पक्षाचे बी माझे कार्यकर्ते, आम्ही कुठला झेंडा घेऊ द्या, कुठला झेंडा घेऊन सांगा, एवढं वर्ष या झेंड्याखाली आम्ही तिथं मी रवलेलं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्या ना. ठीक आहे, माझं वय 51 आहे, असू द्या, पुढे लढायला तयार आहे. पुढचं काय गणित, पुढे 56 होईल. आता 7 वर्ष गेले असंच. 4 वेळा विधीमध्ये जागा सोडण्यात आलं आणि विधीचा धर्म निभावलो. आणि विधीचाच नगरसेवक आम्ही निवडून आणलेला आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे. पण काय आहे, न्याय मिळाला पाहिजे. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत विजय देशमुख मालक आणि आमचे सुभाष बापू देशमुख जे सांगतील तेच मी करणार, इतर झेंडा धरणार नाही. अन्यथा मी 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन 30 तारखेला 7 वाजता. माझ्या पत्रकार बांधवांना माझा विनंती आहे, पोचवा हे देवेंद्र भाऊंकडे, देवेंद्र फडणवीस पर्यंत तुम्ही पोचवावं, हीच माझी भावना आहे. माझ्या अंतःकरणापासून तुम्हाला विनंती आहे. खूप झालं ना, किती सण करायचं भैया, किती सण करायचं. सण होणार नाही, आता सण होणार नाही. आता क्षणशक्ती बी सुद्धा संपलेली आहे. संपलेली आहे. मी जर तुम्हाला मी कार्य केलं असेल, ते कागद जर माझ्या घरी या, मी तुम्हाला दाखवतो. 2 पोतं निघल, 2 कपाट भरलेलं आहे, तेवढं मी कार्य केलेलं आहे. अहो काय नसताना आम्ही 0 पासून हिरो आता झालो. ठीक आहे, नरेंद्र मोदी जींच्या आशीर्वादाने 2014 पासून चांगले दिवस आले. आजचे दिन आहे, चांगले दिवस आहे, नाही असं नाही. लाडकी बहीण आली, देवेंद्र फडणवीस असू दे किंवा एकनाथ शिंदे असू दे किंवा अजितदादा पवार असू दे, आम्ही मान्य केलं. ज्यावेळेस 2010 तुमचं काय असणार ते सांगा. पेट्रोल घालून जाळून घेणार. कधी म्हणजे 30 तारखेला भैया. उमेदवारी नाही मिळाली. नाही मिळाली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय जर नाही मिळाला तर येत्या 30 तारखेला संध्याकाळी 7 वाजता मी पेट्रोल घालून जाळून घेणार. पण तुम्हाला मिळत नाही, कशावरून वाटतंय? काय कोण म्हणते आता शीतलबाई सांगितल्यासारखं, कोण म्हणते बायकोला काढ, कोण म्हणते आईला काढ. तुम्ही हे विचार 15 दिवस अगोदर करायला पाहिजे होतं ना. रात्रीच्या 12 वाजता कोणालाही तुम्ही प्रवेश देता का? आम्हाला नाही विचारता. ही कुठली पद्धत? आमचं एकच म्हणणं होतं की कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या स्थानिक आमदारांना विश्वासात घेणं महत्वाचं होतं. आता एक आमदार, आता सुभाष बापू देशमुख साहेबांनी आम्हाला तिकीट फायनल केलं, बरोबर आहे का? पण त्यांना विश्वासात घ्यायचं काम आहे ना, यांना घ्यायचं का नाही. आणि त्याच्या अगोदरच निर्धार मेळावा ठरलं होतं की पक्ष प्रवेश कोणाचा करून घ्यायचं नाही, ज्याचं त्यांना आपण तिकीट द्यायचा प्रयत्न करू. म्हटले होते का पक्ष प्रवेश घेणार नाही? म्हटले होते. तुमचं 22 प्रभाग आहे, थोडं पोटेंकडे जात आहे, थोडं बापूंकडे आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला दिला ना प्रवेश. 60% भाग ठीक आहे, बरोबर तुमचं म्हणणं भाग आहे. पण तिथं परिस्थिती काय झाली माहिती आहे का? 4 जणांचा प्रभाग आहे, 1 ओपन पुरुष आहे, 1 SC पुरुष आहे, 1 ओबीसी महिला आहे आणि 1 ओपन महिला आहे. मला केवळ ओपन पुरुष मधनच थांबता येत आहे आणि मला ओपन पुरुष मधनं तिकीट फायनल केलंय. पण राहिलेल्या 3 तिकीट त्यांनी काय करायचं करू द्या, कोटे साहेब देऊ द्या, कोणाला द्यायचं देऊ द्या, वाटा. पण माझं जे आमदार साहेब सुभाष बापू देशमुख साहेबांनी सांगितलं ओपन पुरुष, ते 1 तिकीट मला द्यायलाच पाहिजे ना, माझ्या हक्काचा.
तुम्हाला तीन द्यायचं तिकीट तुम्ही काय घ्यायचं घ्या, पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील, सुभाषबाबू देशमुख साहेब घेतील, देवेंद्र कोटे साहेब पालकमंत्री घेतील, त्याच्याविषयी आमचा वाद नाही. जो एक तिकीट मला ओपन पुरुष फायनल केलंय ते मला पाहिजेच.